जी एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते ही अहिल्यानगरची भूमी. आणि त्या भूमीमध्ये शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 ला दुपारच्या वेळेला अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे एक धीरजसिंग राजपूत म्हणून जो आमचा युवक होता, एक सहकारी होता, धर्मकार्यामध्ये सक्रिय असणारा एक व्यक्तिमत्व, आणि त्याची महानगरपालिकेचं म्हणजे सार्वजनिक हिताचं काम तो एक मुकुंदनगरच्या उपनगरामध्ये करत असताना त्याच्यावरती एक फार मोठा हल्ला तिथं जिहादी लोकांकडच्या वतीनं तो करण्यात आला. आणि उपचारादरम्यान म्हणजे शुक्रवारी घटना घडली आणि उपचारादरम्यान रविवारच्या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये घेतला. आणि नंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फक्त त्या भागामध्येच नाही, तर जिल्ह्यामध्ये फार मोठी संतापाची भावना, जनभावना त्या ठिकाणी पाहायला मिळाली. उत्स्फूर्तपणे नागरिकांनी पुढाकार घेतला, बाजारपेठेमध्ये पुढाकार घेतला. आणि फक्त तो अहिल्यानगरच्या शहराच्या भागात नव्हता, तर अगदी गाव खेड्यापर्यंत एक वेगळी जनभावना ही लोकांमध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यातनं अहिल्यानगर जिल्हा हा बंद पुकारण्यात आला. आणि त्याच्यातनं आपण पाहिलं तर आमच्यासारखे अनेक शेकडो कार्यकर्ते जे हिंदुत्वादी काम करतात, धार्मिक काम करतात, त्या लोकांनी त्या वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. त्यांची आज धीरजसिंग परदेशी यांची जे पत्नी आहे ती देखील या निमित्तानं आज उपस्थित आहेत. त्यांनाही वाटतं की आपल्या भावना या सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्याही दिवशी त्या आंदोलनामध्ये एवढी दुःखद प्रसंग असताना त्याच्या मातोश्री असतील, त्यांची पत्नी असतील, त्यांचे इतर कुटुंबाचे सदस्य असतील, ते तिथं होते. आणि त्यांच्या वेगळ्या मागण्या होत्या की शासनाने, सरकारने कुठेतरी हा संपूर्ण खटला हा फास्ट ट्रॅकवरती चालवला पाहिजे, त्या आरोपींना अटक झाली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रमुख जे आरोपी आहेत त्याचा अद्यापपर्यंत हा तपास लागला गेलेला नाही, त्यांचा शोध लागला गेलेला नाही, की पोलीस त्यांना फेवर करतात. अशा प्रकारची देखील एक परिस्थिती ती घटना घडल्यापासून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं आज कुठंतरी पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे की कुठंतरी ह्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आणि कुठंतरी याच्यातनं या पीडित कुटुंबाला आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून कुठेतरी एक भावना सरकारपर्यंत गेल्यानंतर कुठेतरी त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून तिथं मागणी जी होती ती मागणी अशी होती की कुठेतरी फास्ट ट्रॅकचा खटला असेल, पोलिसांनी कुठेतरी याच्यामध्ये शासनाला प्रस्ताव पाठवला पाहिजे की याच्यामध्ये स्पेशल सरकारी वकील या घटनेवरती कुठेतरी कागदपत्र तयार होण्याच्या अगोदरपासून हा एक चांगला सरकारी वकील असला पाहिजे. आता आपण पाहतो की पोलीस घटना घडल्यापासून ही घटना ही कुठेतरी वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न पोलीस घटना घडल्यापासून आजपर्यंत करतायत. पण या सगळ्या विषयांवरती कुठेतरी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत. व्यक्तिशः आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहोत की या संपूर्ण घटनेच्या वरती कुठेतरी आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत. त्या दिवशी देखील आंदोलनाच्या दिवशीच आंदोलनातनं त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला फोनद्वारे, त्यांनी भावना जाणून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला शाश्वत दिल्या आम्ही करणार आहोत. पण याच्यामध्ये त्यांच्यानंतर ज्या कालपासून वेगळ्या घटना घडतायत, म्हणजे आंदोलन झाल्यानंतर, अंत्यविधी झाल्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्यांची भूमिका बदलण्याचं काम केलं. त्यामुळे आज ही पत्रकार परिषद आम्हाला घ्यावं लागली. त्यामुळे आम्ही लवकरच सरकारपर्यंत आम्ही भावना पोहोचणार आहोत. जी मागणी होती ती जे त्यांचे अनधिकृत घरं आहेत त्याला शासनाने नोटीस लावली, तिथल्या स्थानिक प्रशासन त्याच्यामध्ये पुढे गेलं, पण ताबडतोब त्या लोकांनी त्याला हायकोर्टातनं स्टे मिळवला. म्हणजे याच्या मागे आम्ही जे पहिल्यापासून सांगतो की याचं काम करणारे मास्टर माइंड जे लोक आहेत हे कुठेतरी वेगळे आहेत आणि ते पोलीस जाणीवपूर्वक कुठेतरी त्यांच्यापासून कानाडोळा करतील किंवा दुर्लक्ष करतील. म्हणून आमच्या या मागण्या आहेत की याच्या सगळ्या घटनेमध्ये या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्या धीरजसिंग परदेशी यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना कुठेतरी शासनाच्या माध्यमातून कुठेतरी एक नोकरी, सन्मानजनक नोकरी ही मिळाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आमच्या हिंदुत्वादी संघटना त्याच्या पाठीमागे आहेत, त्यांना निश्चित रूपाने मोठी मदत देखील केली जाईल. पण तिला मदतीपेक्षा कुठेतरी सन्मानजनक एक कुठेतरी ही नोकरी देखील शासनाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. त्या जे आज आरोपी आहेत त्यांच्या घरावर जे नोटीस लावल्यात त्यांनी जो स्टे मिळवला आहे तर तो स्टे लवकर शासनाने स्वतः वकील देऊन तो स्टे हायकोर्टातनं उठवला पाहिजे. आणि त्या जे पीडित आहेत जसं आपण पाहतो की काही ठिकाणी लगेच त्यांच्यावर कारवाई होती, मग पीडिताला कुठेतरी वाटतं की आपल्या मागं
हे सरकार शासन योग्य रीतीने उभं राहिलं पाहिजे, सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे.